आषाढी एकादशी निमित्त शिंदे सरकारनं वारकऱ्यांसाठी मोठी खुशखबर दिली। पायी वारी करणाऱ्यांना वारकऱ्यांना सरकार पेन्शन देणार। राज्य शासनानं कीर्तनकार आणि वारकऱ्यांच्या सोयी सुविधेकरिता मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय। महामंडळावर कार्यरत किंवा सेवानिवृत्त भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात येईल। पंढरपूर येथे या महामंडळाचे मुख्यालय असणार असून या माध्यमातून परंपरेनं महिन्याची पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना त्यांच्या वृद्धापकाळात पेन्शन देण्यात येणार आहे। दरवर्षी महाराष्ट्रातील गावागावातून भाविक वारकरी वारीला जातात। या वारीमध्ये प्रामुख्याने कामकरी, कष्टकरी, शेतकरी यांचा समावेश असतो। मात्र दिवसेंदिवस दिंड्यांची संख्या वाढत चालली असून या पार्श्वभूमीवर वारीच्या व्यवस्थापनाचं सूक्ष्म नियोजन महत्त्वाचं ठरलंय। यासाठी 11 जुलै 2024 रोजी झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला। तीर्थक्षेत्रांचा विकास, कीर्तनकार, वारकऱ्यांना अन्न सुरक्षा, वैद्यकीय मदत, विमा कवच, पायाभूत सुविधा इत्यादी सोयी सुविधा पुरविण्याकरिता आणि कल्याणकारी योजना राबविण्याकरिता मुख्यमंत्री वारकरी महामंडळ कार्य करणार आहे। त्यामध्ये प्रामुख्याने वारकरी संप्रदायाच्या अडीअडचणी प्रश्न सोडवणे, सर्व पालखी सोहळ्या मार्गाची सुधारणा करणे आणि वारकरी भजनी मंडळाला भजन आणि कीर्तन साहित्याकरिता अनुदान देणं या गोष्टीचा समावेश आहे। काय आहेत महामंडळाच्या योजना? आषाढी आणि कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना सुरक्षा विमा, संरक्षण कवच, कीर्तनकारांना आरोग्य विमा, मानधन सन्मान योजना, सर्व पालखी मार्गाची सुधारणा, स्वच्छता, आरोग्य, निवारा सुविधा यासाठी दरवर्षी आर्थिक तरतूद करून नियोजन, वारकरी मंडळी भजनी मंडळाला भजन आणि कीर्तन साहित्यासाठी अनुदान